मैत्रिणींनो, आज जाणून घेऊया अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास याबद्दलचे थोडेसे नियम काय आहेत, काय गोष्टी टाळायच्या आहेत, काय दानधर्म करायचा आहे, आपलं आचरण कसं ठेवायचं आहे किंवा दानधर्म कशाचा करावायचा आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. अधिक मास हा हिंदू पंचांगानुसार सुमारे प्रत्येक 3 वर्षांनी येणारा एक पवित्र महिना आहे. याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. या महिन्यात भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते. हा महिना साधना, दान आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अधिक मासाचे मुख्य नियम. तर पहिला नियम आहे पूजा आणि साधना. दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू यांची पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता यांचे पठण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर आहे उपवास आणि व्रत कसं करावायचं आहे. शक्य असल्यास सोमवार, गुरुवार किंवा एकादशीला उपवास करावा. संपूर्ण महिन्यात सात्विक आहार घ्यावा. मांसाहार मद्य टाळावे. त्यानंतर आहे दानधर्म काय करायचे, कुणाला करायचे याबद्दलची माहिती. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करावे. गायीला चारा, ब्राह्मणांना दक्षिणा देणे पुण्यकारक मानले जाते. त्यानंतर आहे संयम आणि सदाचार. तर आपलं आचरण कसं असायला हवं याबद्दल आता जाणून घेऊयात. तर या महिन्यामध्ये आपल्याला खोटे बोलणे, राग, मत्सर टाळावा. मन, वाणी आणि कृतीने शुद्ध राहण्याचा प्रयत्न करावा. आता त्यानंतर आहे आपल्याला या महिन्यात धार्मिक कार्य कोणती करायची आहेत. आपल्याला अधिक मासामध्ये भगवान विष्णूंच्या सेवेसोबत इतर कोणती धार्मिक कार्य करायचे तर ते जाणून घेऊयात. मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. भजन कीर्तन करावे. तीर्थयात्रा किंवा पवित्र स्थळांना भेट देणे शुभ मानले जाते. आता त्यानंतर मैत्रिणींनो पाहायचं आहे आपल्याला या महिन्यामध्ये टाळावयाच्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, त्या टाळल्या पाहिजेत तर ते जाणून घेऊयात. लग्न, गृहप्रवेश, मुहूर्ताचे शुभ कार्य टाळावे. म्हणजे वास्तू वगैरे आपल्याला या महिन्यात करायचं नाही. नवीन मोठ्या कामांची सुरुवात टाळणे योग्य मानले जाते. अधिक मासाचे महत्त्व. हा महिना पापक्षालन आणि पुण्यसंचयासाठी उत्तम मानला जातो. या काळात केलेली पूजा, जप आणि दान अनेक पटींनी फळ देते असे मानले जाते. त्यामुळं या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा, दानधर्म आणि योग्य आचरण करून आपल्याला हा महिना घालवायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ.